नमस्कार. बस. बसा. बोला मंत्री साहेब, एवढ्या अर्जंट मध्ये काय काम काढलं? अहो सत्यादादा, आम्ही मुंबई ते कोल्हापूर एक मोठा हायवे बांधतोय. तो प्रकल्प सुरू आहे. बऱ्यापैकी बांधकाम पण पूर्ण झालंय. पण तुमच्या भागातली माणसं त्यांच्या जमिनी सोडायला तयार नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला उशीर होतोय. तुमची माणसं कोऑपरेट करत नाहीत. कारण त्यांना चांगला आणि योग्य मोबदला पाहिजे त्याचा, जो तुम्ही देत नाही. दादा, तुम्ही एकदा शब्द टाकून बघा ना. कारण हा रस्ता खूप महत्वाचा आहे. जवळपास 1 तासाचं अंतर कमी होणार आहे. मोठमोठे प्रोजेक्ट येतील, व्यापार वाढेल, फायदा होईल. म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल. निवडणुकीसाठी तोच महत्वाचा मुद्दा असणार आहे आमचा. तुम्ही एकदा बोललात शेतकऱ्यांशी तर फायदा होईल पक्षाला. आणि शेतकऱ्यांना, ज्यांची जागा आहे त्या माणसांना, त्यांना काय फायदा होणार? हो, होणार ना. अहो, आम्ही चांगल्या शाळा, सुसज्ज दवाखाने बांधून देऊ, नोकऱ्या देऊ त्यांना. 400 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे 3000 कोटीचं बजेट, जे रस्ता होईपर्यंत 7000 कोटीपर्यंत जाईल. बरोबर? कॉन्ट्रॅक्टर पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच कमावणार. आणि शेतकरी, त्याला तुम्ही थोडक्यातच भागवणार. आणि नोकऱ्या काय देणार? टोल नाक्यावरती. तुम्ही काम करा, 8500 स्क्वेअर फूट द्या, मग मी शब्द टाकतो. नाहीतर मग इशेच सोडून द्या. हो, आम्ही कुठं नाही म्हणलोय. 8.5 नाही, 9 देऊ पर स्क्वेअर फीट. ठीक आहे, मग मी टाकतो शब्द. आणि शेतकऱ्यांना फक्त पैसाच देऊ नका, तर त्यांच्या पोरांसाठी शिक्षणाच्या चांगल्या संधी बी उपलब्ध करून द्या. हो, नक्कीच. सत्यदादा, एक भेट आणली तुमच्यासाठी. अहो, सदिच्छा भेट समजून घ्या. दिन्या. हा दादा. चला, ठीक आहे, येतो आम्ही. या. चला. अरे सत्यादा, गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत की रे. सत्या, अरे एवढे पैसे बाजूला कशाला काढतोयस? पप्पा द्यायचे ते एकाला. सत्या, ते सत्या, अरे येऊ का आत? श्रीधर काका, या या या. बसा 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 बसा. नको नको, राहून दे. आओ बसा. हो, बसा निवांत. अरे सत्या, असं अचानक का बोलवलंस? काय काम होतं का? होय, कामच होतं. अरे काय चुकलं का माझं? हाव नाही हो काका, तुमचं कशाला काय चुकल. हे घ्या, हे तुमच्यासाठी. अरे सत्या, एवढं पैसे? ते बी मला? अरे पण कशासाठी? अहो घ्या हो काका, घ्या, ठेवा. काका, तुमचा विषय आलाय माझ्या कानावर. तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय ना. हे पैसे घ्या आणि माझ्या बहिणीचं लग्न एकदम तनिक्यात झालं पाहिजे. नाही सत्य, नाही. हे नग मला, हे ठेव तुलाच. अहो काका, या भावाकडं भेटायचं समजा माझ्या बहिणीसाठी. घ्या. अरे पण एवढं पैसे? अहो ठेवा काका. मला माहिती आहे तुम्ही व्याजानं पैसे उचलले. ह्या पैशातनं आधी कर्ज फेडा आणि उरलेल्या पैशात पोरीचं लग्न करा. सत्य, लय उपकार झालं तुझं आमच्यावर. अरे तू देवच आहे आमच्यासाठी. हो काका, देव नाही, तुमच्या मुलासारखा आहे मी. आणि एक मुलगा जो कर्तव्य करतोय ना, तेच करतोय मी. हा सत्या, माझ्या कशाला पाया पडतीस? आयुष्यमान भाऊ,
तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. येतो मी आता. सत्या, हे चांगलं केलंस बघतो. हे बघ सत्या, तू जे काम करतोस ते चांगलंच आहे आणि त्या पाठीमागं तुझा हेतू साफ आहे हे माहिती आहे मला. पण हा पैसा राजकारणी माणसाचा आहे. पप्पा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळतंय मला. पण ह्या जगात एकाच वेळी सगळंच चांगलं आणि सगळंच वाईट असं नसतंय ना. आणि तसं बी हो पैसा सामान्य माणसाच्या कष्टाचा पैसा आहे. जी राजकारणी माणसं ना भ्रष्टाचारातनं कमवतात. मी फक्त जनतेचा पैसा जनतेला देतोय. आणि कसं आहे पप्पा, कधी कधी वाईटातनं बी चांगला मार्ग काढून पुढे जायला लागतं. मॅडम आत येऊ. बोला मॅडम, कुठल्या मिशनवर जायचंय, कोणाला पकडायचंय? ते सगळं नंतर बघू पडवळ. आधी बाकीच्यांना केबिन मध्ये बोलवा. ठीक आहे, बोलवतो. मॅडम आत येऊ. काय हे? सत्या सुर्वेवर आजवर इतके गुन्हे केल्याची नोंद आहे, तरी त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई नाही केली. मारामारी, अपहरण, खंडणी असे कितीतरी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. एकदा बी कशी अटक केली नाही? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. का हातावर हात ठेवून गप्प बसलात? मॅडम, प्रयत्न केले नाही तसं नाहीये. तुमच्या आधी बरेच अधिकारी येऊन गेले, त्यांनी प्रयत्न केले पण काय? अटक करायला साक्षीदार मिळायला पाहिजे. म्हणजे? अहो मॅडम, त्यांची दहशतच एवढी आहे की त्यांच्या विरोधात कोणी साक्षच द्यायला तयार नाही. आणि जर कोणी साक्षच दिली नाही तर आम्ही अटक तरी कशी करणार ना? मग साक्षीदार शोधायला सुरुवात करा. एक जरी साक्षीदार सापडला तर मी त्या गुंडाच्या मुसक्या आवळून खेचत फिरवीन सातारच्या रस्त्यावर. लागा कामाला. मला लवकरात लवकर त्याच्या विरोधात सगळे पुरावे हवेत. निघा. सत्या सुर्वे, ही मंजिरी वाघमारे आता तुझा कार्यक्रम फिक्स करणार आणि मगच सातारा सोडणार. हे असं असतं बघ. सगळे साहेब आल्यावर आपण आधी किती डॅशिंग आहोत हे दाखवतात आणि वेळ आली ना की बराबर थंड होत्यात. होय की, म्हणजे हे असं झालंय, फेक फॉलोअर वाढवायचे आणि मोकळ्यात शायनिंग मारायची, असाच प्रकारे येऊ. मला तर वाटलं होतं की सत्याला अटक करून आज मॅडम इतिहास रचतील, पण कसलं काय. मला तर त्या हनीफ स्लेपरची स्टोरी पण आता खोटी वाटते. पडवळ, तुमची कशी मिरची झाली ना ते पाहिलं सगळ्यांनी. लागले लगेच नावं ठेवायला. आणि एक लक्षात ठेवायचं, मंजिरी मॅडम आग आहेत, आग. आणि कायद्याची रक्षा करण्यासाठी आहेत ना, त्या कुणालाही भिडू शकतात. अरे सत्या, आज लय शांत आहे. होय की, काय घडलं माहिती नाही, पण चेहरा खुश दिसते. सत्यदादा, आम्हाला माहितीच होतं पोलिसांमध्ये हिम्मतच नाही तुम्हाला अटक करायची. अरे शेवटी सोडायला लागलं त्या पोलिसाला. सत्यदादा अंगारे, बाकीचा भंगारे. सत्यदादा अंगारे, बाकीचा भंगारे. सत्यदादा अंगारे, बाकीचा भंगारे.
आता तर त्या नवीन इन्स्पेक्टरला दाखवूनच देऊ सत्यदादा आपला काय चीज आहे ते. नाहीतर काय उगाच त्रास दिला आपल्या सत्यदादाला त्या मॅडमनी. सत्यदादा अंगारे, सत्यदादा अंगारे, सत्यदादा अंगारे. ही घोषणा नका देऊ. घोषणा द्या आपण आता. घोषणा नका देऊ. हे बघा आता का नाही, जे काही प्रॉब्लेम असतील, जे तुमच्या अडीअडचणी असतील, सत्यदादाला सांगा, ते सगळे सॉल्व्ह होतील. हा सांगा काय करा. चला. सत्या, ही माझी नात आहे. एक आठवडा झाला पण ती कॉलेजला गेली नाही. का ग तायडे? आता तुला काय सांगायचं सत्या, कॉलेजच्या बाहेर ती कुठली उन्हाळ पोरं आहे, रोज छेडत्यात हिला. त्या दिवशी तर त्यांची इतकी हिंमत वाढली. काय झालं आजोबा? काय केलं त्यांनी? आजोबा काय झालंय? तायडे, हे बघ, जे काय झालंय ते बिनधास्त सांग. मी तुझ्या भावासारखाच आहे, मी तुझा भाऊच आहे असं समज. सांग मला काय झालंय. भर रस्त्यात माझा हात पकडला, माझी वाट अडवून धरली त्यानं आणि हो नाही म्हणालीस तर घरी येऊन उचलाची धमकी पण दिली. तेव्हापासून कॉलेजलाच जात नाही. ती जमीनदारांची पोर आहे. पोलिसांकडे जाऊन काय होणार नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो. कोण आहेत ती पोरं? त्यांचं नाव सांगा मला फक्त. कॉलेजच्या शेजारीच राहतात, 2 जण आहेत. एक शैलेश आणि दुसरा सुहास आहे. बलमा, आपण असताना आपल्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी झाली त्या हरामखोरांची? अरे दुश्मनाच्या घरातल्या महिलांना बी सन्मानाने वागवायची शिकवण आहे महाराजांची. आणि ती शिकवण विसरून जर आपल्या आया बहिणींना कोण त्रास देत असेल ना, तर त्यांचा हात तोडायची जबाबदारी आपली आहे. आता त्यांचा असा कार्यक्रम फिक्स करू ना की परत कुणाकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. सत्य, त्यांची मस्ती आता लगेच जिरून येतो. चला. आजोबा, अजिबात काळजी करू नका. माझ्या बहिणीकडे परत वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही कोणाची. शब्द आहे सत्याचा. तू आहेस बाळा म्हणून कसलीच भीती नाही बघ. जे कायद्यानं मिळत नाही ना ते तुझ्या वायद्यानं मिळतंय. तुझ्यामुळं आमच्या आया बहिणी पोरं बाळ बिंदास जगतायत. हो आजोबा, अहो काय करताय तुम्ही? माझ्या आजोबांसारखंच आहे आणि तुम्ही आशीर्वाद घ्यायचा नसतो, द्यायचा असतो. सत्यदादाचा, सत्यदादाचा, सत्यदादाचा. ही आपली जिम माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने यांच्या सो फंडातून झालेली जिम आहे. आजपासून ही जिम तुमची. आमची? हा म्हणजे अरे मला तुमच्यात भविष्य दिसतंय. तू आर्नाल्डिनो, ह्यो रोनाल्डिनो. नाही नाही नाही, तो फुटबॉल प्लेअर आहे ना. हा, जॉन सिना. जॉन सिना दिसतोय. चला लागा का मला. हो करा करा, लवकर व्यायाम करा. चला. हा बलमा, हा वजन वाढव. हा मॅगे. मग गर्लफ्रेंड काय म्हणते तुमची? आजकाल गर्लफ्रेंड कोण बनवत आहे? आम्ही सिच्युएशनशिप मध्ये असतो. म्हणजे सिच्युएशन पुरतं जवळ यायचं मग सोडून द्यायचं. बलमा, हा तुझ्या आयुष्यात कधी आली का बाबा सिच्युएशनशिप? अरे माझ्या आयुष्यात प्रेमाची सिच्युएशन नाही आली, मग सिच्युएशनशिप कुठं येईल? पण यांचा विषय लय भारी आहे. वाढव, वजन वाढव. हा? घे. बस. अरे
आता तुला सिच्युएशन हँडल करायची आहे ना, मग ताकद असली पाहिजे अंगात. मग नाही, तुमची ताकद आजकाल जरा दुसरीकडेच वाया चालली असं कळलं मला. प्रत्येक पोरगी तुमच्या सिच्युएशनशिप मध्ये अडकलच किंवा तुमच्या सिच्युएशनशिपला होईच म्हणाल असं नाही ना. बलमा वाढव. हा चल. बस बस, नको नको नको, उतरा. बस दादा बस. काय म्हणलास? बस दादा बस आता. तेच सांगायला आलोय तुम्हाला. बास कराय नाटक. इथनं पुढं पोरींची छेड काढायचं थांबवा, कळलं का? आणि नाही थांबलो तर ते बघा, तुमच्या भल्यासाठीच सांगतोय मी तुम्हाला. अरे तुम्हाला घाबरून त्या पोरी कॉलेजला जात नाहीत. मला सांगा, तुमच्या आया बहिणींबरोबर कोण असं वागलं, त्यांची जर छेड काढली तर तुम्हाला चालणार आहे का? नाही चालणार. पण मला सांग, आम्ही ज्या मुलींची छेड काढतो त्या तुझ्या आया बहिणी लागतात का रे? पण तू कशाला आलास इथं? अरे इथे येऊन हिरोगिरी करणार आणि तिथं जाऊन त्या मुलींवर चान्स मारणार. शेवटी बायको नसले याला बी गरज असेलच की. ए टकल्या, ए जिप्रिया, ही जी आत्ता बनला का नाही, ह्याला काय म्हणतात माहितीये का? स्वतःच्या हातानं स्वतःची तिरडी बांधणं. म्हणजे सॉरी 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 सॉरी. नंतर करते. काय गाडी अंगावर घालून मारायचा प्लॅन होता? अहो काय वाघमारे मॅडम, हा असं का करीन मी? कारण तुझ्यासाठी ह्या गोष्टी किरकोळ आहेत ना, म्हणून. तुम्ही ना माझ्याबद्दल लय मोठा गैरसमज करून घेतलाय. करायला कशाला पाहिजे? दिसतंय की डोळ्याला. अहो आत्ता माझं लक्ष नव्हतं, कारण ना सत्यारे, रक्त कसं काय झालं? लागलं तुला? सत्या, नाही लागलं मला. तुझ्या अंगावर रक्त आहे म्हणजे नक्कीच गुन्हा करून आलास. तुमच्यासाठी जो गुन्हा आहे ना, तो माझ्यासाठी न्याय आहे. न्याय द्यायला तू कोर्ट नाहीयेस. कायद्यापेक्षा मोठं व्हायला जाऊ नकोस. मी कायद्यापेक्षा मोठं होत नाही मॅडम, फक्त माझ्या वायद्याला कायद्यापेक्षा मोठा मानतो. तुझा वायदा, तुझा कायदा सगळं तुला गुंडाळून ठेवावं लागणार आहे, कारण तुझा बंदोबस्त करायला आता मी आले. मला बी तेच वाटतं की तुम्हीच माझा बंदोबस्त करावा. मीच करणार आहे. तू जो काही गुन्हा केलायस ना, ते कळायला मला वेळ नाही लागणार. तुझी सगळी गुंडगिरी कशी मोडून काढते बघ. हे बघा वहिनी, सॉरी 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 मॅडम, तुमचा ना सत्याबद्दल लय मोठा गैरसमज झालाय. मी सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं होतं ते. ए बलमा, तू मध्ये काय बोलू नकोस, काय बोलू नकोस. मला ऐकून पण घ्यायचं नाही कुणाच. अरे इथे येऊन हिरोगिरी करणार आणि तिथं जाऊन त्या मुलींवर चान्स मारणार. शेवटी बायको नसले याला बी गरज असेलच की. सत्या, अरे जाऊन ते विषय सोड आता. बारकी पोरं होती ती सगळी, कशाला त्यांचं मनाला लावून घेतो एवढं? हे बघ सत्या, चांगली संधी चालून आली. 3 वर्षानंतर वाघमारे वहिनी परत आलेत साताऱ्यात. जाऊन त्यांना भेट आणि जे काय असेल ते सगळं खरं खरं सांगून टाक. जाऊ दे बलमा, वेळ निघून गेली आता. वाटलंच म्हणा, तू असंच म्हणणार. जाऊ दे बलमा,
वेळ निघून गेली रे, वेळ निघून गेली. काय वेळ निघून गेलेली नाही, अजून वेळ आहे तुझ्या हातात. मी काय करतो माहिती का, तू सांगणार नसेल तर नको सांगूस. मी जातो आणि वाघमाऱ्यानं सगळं खरं खरं सांगून टाक. बलमा कुठं जाऊ नकोस, तुला शपथ आहे आपल्या दोस्तीची. अरे सत्या काय चाललंय तुझं, कसं वागायला लागलं तुझं, तुला कळतंय का? सत्या तू जगाला दाखवायसाठी वागत असशील मी किती स्ट्रॉंग आहे हे आहे, पण मला माहिती आहे तू आत्म स्ट्रॉंग आहेस का काय आहेस ती. वाघमारे वहिनी जेव्हा ट्रेनिंगला गेल्या तेव्हा किती त्रास करून घेतलास, भेटत नव्हत्या, बोलत नव्हते, त्याच्यामुळं त्यांना काय माहित नाही रे. तुझी एकदा पण त्यांनी बाजू ऐकून घेतली नाही, तुला दोष दिला आणि मोकळ्या झाल्या त्या. 3 वर्ष झाली सत्या, 3 वर्ष झाली. रोज त्यांच्या आठवणीत जुरताना बघतोय मी तुला, आणि आता नाही बघू शकत. मी आत्ताच्या आत्ता वहिनींच्याकडे जाणार आणि जे काय खरं घडलं ते सगळं सांगून टाक. बलमा थांब. मी अजिबात थांबत नसतो, निघालोय मी आता. बलमा तुझ्या काही गोष्टी ना मला बी माहिती आहेत, त्या कवीला सांगेन ना मी. जा सांगून टाक. बलमा अरे तुझा मेहुणा आहे ना मी, मग मेहुण्याच्या शब्दाला मान नाही देणार तू? हे मेहुण्याच्या शब्दाला नसतो, दाजीच्या शब्दाला मेहुण्यानं मान द्यायचा असतो, आणि तुम्ही जर दाजीला डायरेक्ट कोलतायचाच. मला का जरा तरी तुझ्या फिलिंगचा तरी मान ठेव. बलमा तुला शपथ आहे माझ्या, आणि ती मोडलीस तर मरीन मी. आता जित्ता असून पण मेल्यासारखाच आहेस की तू. बलमा ऐक, हे बघ जर तू नाही थांबलास ना तर नदीत उडी मारून जीव दे ना माझा. दे दाजी 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 दाजीला काही किंमतच नाही. ती मेवणं म्हणजे अवघड जागेत दुखणं झाली. सत्या 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 हो बलमा दाजी, नाही मारली उडी, पण जर तुम्ही वाघमाऱ्यांना काय सांगितलं तर खरोखर उडी मारी ना, ते बी तुम्हाला न सांगता. अरे अरे मी येणार केला सत्या. मॅडम आत येऊ. आपल्याला आताच्या आता मिशनवर जायला हवं. कसल्या? पप्पू शेठच्या अड्ड्यावर. पप्पू शेठ हे कोण? अहो मॅडम कोण आहे हा पप्पू शेठ? अहो साताऱ्यातल्या वाळूचा एक एक कण ज्याच्या परवानगीशिवाय हलत नाही असा वर्ल्ड फेमस वाळू माफिया. साताऱ्यातल्या प्रत्येक घराला ज्याच्या नावाचं सिमेंट लागलंय असा वर्ल्ड फेमस सिमेंट माफिया म्हणजे पप्पू शेठ. काय केलं त्यानं? अहो मॅडम हा साताऱ्यातला सगळ्यात मोठा वाळू माफिया आहे, आणि त्याने त्याच्या अड्ड्यावरती 2 मजुरांना कैदी बनवून ठेवलंय. अहो मग मला का सांगत बसलाय? निघा ना, अटक करा त्याला. अहो मॅडम मी स्वतः गेलो असतो त्याला अटक करायला, पण त्याच्या डोक्यावर कोणाचा हात आहे माहितीये का? कुणाचा? सत्यजित सुर्वेंचा. पडवळ टीम रेडी कर, बघूया तरी कोण आहे हा माफिया.